नागपुरात स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत अनेक सामाजिक संस्था सातत्याने आंदोलन करतायत। मंगळवारी देखील विदर्भवादी नेत्यांनी विद्युत भवनाबाहेर राज्य सरकार विरोधात घोषणा देत निदर्शने केली। राज्य सरकार स्मार्ट प्रीपेड मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विदर्भवादी कार्यकर्त्यांनी केला। एवढंच नाही तर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची लूट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असाही आरोप करण्यात आला। अशा स्थितीत ही योजना बंद करण्याची मागणी करत विदर्भवाद्यांनी काटोल रोडवरील महावितरणच्या विद्युत भवनाबाहेर निदर्शने केली। यावेळी आंदोलकांनी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर काळी शाई फेकून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली। वीज तयार होते आणि विदर्भात आज प्रीपेड मीटरच्या माध्यमातून विदर्भाच्या जनतेची गळचेपी करण्याचं कारस्थान हे ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे करण्यात येत आहे। जनतेची मागणी नसताना सुद्धा हे प्रीपेड मीटर आणत आहे। जेव्हा की विदर्भात आजच्या घडीला विदर्भाची बेरोजगारी पाहता आणि इथे गरिबी पाहता हे प्रीपेड मीटर नको आणि आजच्या परिस्थितीला विदर्भ राज्य आंदोलन समिती असो, जय विदर्भ पार्टीची भूमिका आणि नागपूर प्रीपेड मीटर नागरिक मंचच्या वतीनं आम्ही पूर्ण विदर्भात एकही प्रीपेड मीटर लागू देणार नाही अशी आम्ही शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहोत। जेव्हा प्रीपेड मीटर लागलं आणि समजा 300 रुपये भरले मोबाईल सारखे, 300 रुपयाचं युनिट संपलं का लाईन बंद, वीज बंद, हा जो एक भीती निर्माण झाली आहे, या भीतीच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, ते मी यांना सांगितलं आहे की जोपर्यंत जनतेच्या मनातला संभ्रम, जनता जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत असा कुठलाही निर्णय होणार नाही। त्यांनी मला स्वतः बोलले आहे आणि मी आश्वस्त करतो माननीय देवेंद्रजीकडनं घरगुती ग्राहकांना आणि आता कॉमर्शियल ग्राहकांना कुठलाही स्मार्ट मीटर लागणार नाही आहे। फक्त इंडस्ट्रियल ग्राहक जे मोठ्या उद्योग आहेत, कंपन्या आहेत, जिथे लॉसेस आहे मोठ्या प्रमाणावर, त्या ठिकाणी मला वाटतं स्मार्ट मीटर लागणार आहे आणि तोपर्यंत घरगुती ग्राहकाकरता निर्णय नाही। जे आंदोलन केलं त्यांचं मी निवेदन स्वीकारलं आहे। उद्या मी सरकारकडे बोलेन।